आत्ता आलोय निवांत कुंदा चहा अँड स्नॅक्स सेंटरला. सगळी पोरं सर बीर बरोबर हसताय गाऊन. हे मॅगडीतले QFM ना काय FQM काय आहे सांग की. एवढ्या डिटेलमध्ये काहीतरी आहेत. हे MDSचे सर आहेत, त्यांच्यासोबत आलोय. कुंदा चहा, निवांत कुंदा चहा. हे कुंदा चहामध्ये काय असतं, त्या चमच्यामध्ये असतो खवा मिक्स 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 करून प्यायचा चहामध्ये आणि त्यात ते मिक्स करून प्यायचा असतो. खव्याची स्पेशल टेस्ट असते त्या चहामध्ये, असं क्रीम सारखं लागतं. आपण सरांकडनं ह्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं चहा. ओ सर 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 टेस्ट सांगा चहाची कशी लागते. हो हाताने काय तोंड सांग, तोंड नाही हो सांग. टेस्ट नाही केली पाटील, त्याच्यासोबत खायला आहे का. एक नंबर का रेग्युलर चहापेक्षा बरी का बेस्ट नाही का. अरे मी काय म्हणतोय त्याचं काय बघा फ्रँचायझी वगैरे काय कसं नाही काय नाही चालू करा तुम्ही पण. फ्रँचायझी का काय कसं आहे काय ही स्वतः फ्रँचायझीच आहे. छत्रपती उद्योग समूह. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं उद्योग समूह आहे, त्याचा ते फ्रँचायझी आहे. शाखा नाही लिहिली त्यांना, नसल शाखा काय सांगू शकत नाही. पहिल्यांदा इथं स्टार्टअप झाला असेल काय माहीत. आपण त्यांना विचारपूस करतो आणि तुम्हाला सगळं कळवतो. काही विषय नाही. तो पण माझा चहा व्हायला लागला थंड, मी पितो चहा आणि मग तुम्हाला सांगतो तिथनं पुढचे अपडेट. चालतंय गाईज, बाय. बसलोय बस स्टँडवरती आलो. घड्याळात 11:30 बस स्टँडवरती आलोय. जायचंय पुण्याला. आता एका काकांना विचारलं किती वाजता बस आहे. काका म्हणले आहे थोड्या वेळाने, अर्ध्या तासात बस. आता अर्ध्या तासानं बस आहे आपल्याला जायचं आहे पुण्याला. आपलं थेट पुढचा स्टॉप असणार आहे पुणे. पण त्याच्या आधी तुम्हाला मी काहीच बॅकग्राऊंड सांगितलेलं नाही पुण्याला का जायचं आहे, कसं काय विषय. आपण इतक्या दिवस इतकं हे चाललं आहे काहीतरी ह्या बावटाचं, ह्याच्यावर काय लक्ष देऊ नका. हे असलेच आहे, ह्याच्याबरोबर जायचं. म्हातारीचं काहीतरी चाललंय. बरं जाऊ दे, म्हातारीचा राहू दे. आपला विषय असा आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला सांगायचं झालं तर आपण जे मॅगडीमध्ये इतके दिवस झालं जातोय वगैरे नाही का, तर थांब केलं का मॅक कॅफे जे आहे मॅगडीचा पार्ट मॅक कॅफे, तिथं सगळे ड्रिंक्स शेक्स अजून डेझर्ट्स वगैरे, चोको एक्सप्रेस वगैरे, ते कुकीज वगैरे असतात नाही का, कॉफीज मेन पार्ट आहे ते सगळं. त्यात आपलं सिलेक्शन झालं आहे. आपण त्या ट्रेनिंगसाठी चाललो आहे. बीनी डेजिग्नेशन आहे, त्याच्या आपण ट्रेनिंगसाठी पुण्याला चाललो आहे. मॅक कॅफे ट्रेनिंग आहे पुण्याला 5 दिवसासाठी. पाच हे नको जाऊ, थांब रे भाई. मला नाही वाटतं तिला आली नाही आली तर जाऊ ना मग माघारी. परत तुला हेल्प होईल. मला नाही त्याचा विश्वास. झोपले सगळी जाणार आहेत ना. झोपल्यांकडे पैसे प्यायचे तिकीट काढा. माझ्यावर विश्वास नाही तुला. तुझा बाप गेला कसला येऊ. हॅलो कुठला हॅलो जाऊ दे. कॅम्प मधला 300 रुपये घेतले. 300 रुपयाचा शूज आहे. 300 रुपयाचा परत ट्रॅक पॅन्ट 700 रुपयाचे 3 ट्रॅक पॅन्ट. थांब की 700 रुपयाचे 3 ट्रॅक पॅन्ट आहेत. 300 रुपयाचं बुट आहे. ही आहे ती 500 रुपये. बरं 1,500चं आहे. ही टी शर्ट 200चा आहे. तो हे सगळा अक्का मिळून 1000 रुपयाच्या वर नाही जायचं बघा. 6000 रशियन नाही. 6000 नाही 1000 रुपयाच्या वर जायचा नाही. तो कसा बी 1000 रुपयाच्या वर जायचं नाही. कसं बी हिशोब करा त्याच्या अंगावलं. जाऊ द्या, त्या एखाद्याची कपडे ह्याच्यावरनं पैशावरनं ही करू नये, किंमत करू नये. गरीब केसच कापले तेवढे 100 रुपये 200 रुपयाचे म्हणजे दिले 100 रुपये. पण ते वाटतात लय नाही का लय दिले होतं. 100 रुपयाचे बी केस कापले नसतं बाजूबाजूने एवढं सगळं कट केलं आणि 100 रुपये देणार आहे.
जाऊ दे, त्याला 10 रुपये बी द्यायचं नाही कोण. रिमोट दिला ना मला. नाही ह्याला म्हणजे ह्यालाच द्यायचं नाही कोण. केसा तर राव विषय, ह्यालाच द्यायचं नाही 10 रुपये कोण. बरं जाऊ दे, आपण चाललो मॅकॅफेच्या ट्रेनिंगला पुण्याला. आणि आम्ही जाणार होतो 5 वाजताच. विषय काय झाला, 5 वाजता आमचे मॅनेजर सर म्हणले की जाऊ नका, ते तुमच्या हॉटेल्स वगैरे बुक नाही. आमचे हॉटेल काही बुक नव्हते झाले, त्याच्यामुळं आम्हाला सर म्हणले नका जाऊ. आणि मग आम्ही काय म्हटलं की आम्ही हॉटेल बुक करतो, आम्ही 1 दिवस राहतो, मग तिथनं पुढं तुम्ही बुक करा, आम्ही तिकडं शिफ्ट होतो. सर म्हणले नाही असं तसं, इथं थांबा, संडे क्राऊड आहे, ही ती त्यांनी केला ना इश्यू. नाहीतर आत्तापर्यंत आम्ही पुण्यात पोचून नाही का, आम्ही राहून सकाळ उठून ट्रेनिंगला गेलो असतो. सकाळी 8ला ट्रेनिंग आहे तिथं, त्यामुळे इश्यू आहे खरं तर. कारण इथनं सकाळी 5ला बस नाही, आणि 5ला जरी बस असली तरी 8ला आपण स्वारगेटला उतरल्यावर तिथं जायला आपल्याला तासभर तरी लागणार लोकेशनला. मग कसं जायचं हे विषय. कसं जायचं आहे, गांजाचा इफेक्ट आहे, गांजाचा इफेक्ट आहे ती, काय विषय नाही. जाऊ द्या, जातो आता. काय बस येते का नाही आली तर सांगतो. लय डोक्याला त्रास झाला. डायरेक्ट हॉटेलमध्ये काढू आता. काय हॉटेलमध्ये भेटू आता. हॉटेलमध्ये भेटू? कसलं हॉटेल? ती बुक केलं आहे. ती कोणी बुक केलं आहे? ती सरांनी बुक केलेलं. उद्या येणार आहे. उद्या आत्ता आपण सकाळी गेलो डायरेक्ट कोणाच्या रूमवरती जायचं आपल्या तिथं मित्राच्या, आणि मग तिथनं ट्रेनिंग करायचं दिवसभर. मग संध्याकाळी जेव्हा सुटणार तोपर्यंत हॉटेल बुक केलेलं असेल, मग तेव्हा जायचं आहे हॉटेलवर. ह्यांना एवढी मोठी कंपनी मॅगडी आणि त्यांचं मॅनेजमेंट असं कसं फेल गेलं काय फेअर नाही, बरोबर नाही. हे आधीच कळायला पाहिजे त्यांना ना. मला जर रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर 0 स्टार मॅनेजमेंटला 0 स्टार असं थोडंच असतं. इतर तुम्ही 100 गोष्टी. क्लिनिंग भारी आहे, फक्त मॅनेजमेंट. क्लिनिंग म्हणजे काय, आपण क्लिनिंग करतोय, ते क्लिनिंग करतात, मॅनेजमेंट क्लिनिंग करतोय. क्लिनिंग भारी आहे. आपण क्लिनिंग करतोय म्हणून क्लीन आहे ती, नाहीतर नसतं तर. बघाव द्या, ॲडजस्ट करायचं थोडंसं. त्यांना वेगळायला पाहिजे ना. आपण जर त्यांना समजून घेतो, त्यांनी पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे का. नुसतं एकाच बाजून समजून घेऊन नसतं. हां, शेवट आपल्याला पण त्यांची गरज, त्यांना पण आपली गरज हे त्यांना कळायला पाहिजे. जाऊ दे, मॅनेजर पण आपलं ब्लॉग बघणार आहे, सबस्क्राईब केले त्यांना मेसेज आहे की समजून घ्यायचं आम्हाला समजून घेतलं तर आम्ही तुम्हाला समजून घेणार. हो तेवढं बोलायला ठेवलं आहे. चालते. आता तुम्हाला बस भेटते का नाही भेटते ते सांगतो थोड्या वेळाने. येणारच आहे अर्ध्या तासात. आली दुसरीच कुठली तरी आली का, तीच आली काय माहीत नाही. जाऊ दे, थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो, डायरेक्ट सांगतो बस भेटली का नाही भेटली. जर टायमिंग जर नाही भेटली तर डायरेक्ट रूमवर जाणार, गप झोपणार, सकाळ उठून जाणार. आणि जर भेटली तर मग काय, भेटली चांगलंच झालं, मग जाणार कोणाचं तर रूमवर झोपणार, मग तरी बी सकाळ उठून तिकडे जाणार डायरेक्ट, नाही का. चालते, बाय. लय असं नाही काय तर लय माणसं आहेत, सगळी झोपल्यात. कोण काय करते हे काही कुठं गेलं ही काय बी करते, उड्या मारते, कुठं तिकडे जाते, कुठे इकडे येते, त्यालाच कळणं काय करावं काय नाही. आपल्याला नवीन वाटतं ना बस स्टँड त्याला नवीन वाटतं. जात आहे तिकडे कुठं डोकवते आतमध्ये, कोण दिसतंय का काय करतंय येड्यागत निवळ कर म्हणा. आता पण नाही तुझे केस लयच हार्ड आहे रे. केस हार्ड. बस थांबली आता मोरगाव चौकात. मोरगाव चौकात थांबली बस नाश्त्यासाठी. रात्रीच्या वाजल्यात. आप्पाचा विषय हार्ड आहे. आप्पाच्या चहाला थांबली. आप्पाच्या चहाला येऊन थांबली. बस गार लागतंय म्हणून मी टोपी घातली, काय विषय नाही. थंडीपासून बचाव. वाजल्यात चेक करतो, थांबा 1 मिनिट.
2:30 वाजता थांबली मोरगाव चौकात. बस आली 1:40ला 1:40ला बसलो बसून 1 तासाला 10 मिनटं कमी. एका तासात फक्त मोरगावपर्यंत आणलं आहे त्यांनी 35 किलोमीटर 30 किलोमीटर 30 किलोमीटर आणलं 1 तासात. आता त्याची स्पीड रात्रीचं एवढं असू शकतं. रात्री त्याने खरं 2 तासात पोहोचायला पाहिजे पुण्याला 2-2.5 तासात. पण आता काय त्याची स्पीड त्याची त्यालाच कळती काय गाडी हाणतंय. नवीनच आहे ड्रायव्हर कंडक्टर बी ह्या रूटला त्याला कळायला पाहिजे. आता जाऊ देतो काय आपण तर चालवू शकत नाही ना. चालते जातो बसतो झोपतो जरा वेळ रेस्ट घ्यायचो आणि मग पुढचा प्रवास सुरू होईल. राईट मला स्वारगेटला पोचलो दाखवतो तुम्हाला. सांगितल्याप्रमाणे विषय असा आहे आता की विषय माहिती का फोन केला होता मी सरांना. ते म्हणले स्वारगेटला पोचल्यावरती कॉल कर तिथं काहीतरी जगताप चौक आहे. जगताप चौकात मॅगडीचं स्टोअर आहे. जगताप चौकातल्या मॅगडीच्या स्टोअरला जा आणि मग कॉल कर. तिथं आपली त्यांची पोर आहेत त्यांच्या रूमवरती जा असे बोललेत ते. चालते जातो आता मॅगडीला आपल्या ज्या आधी सगळ्यात जावं स्वारगेटला पोचल्यावर तुम्हाला सांगतो काय विषय पुढचा अपडेट काय कुठं जायचं काय करायचं. चालते बाय बाय काय. आजचा व्लॉग इथं संपतोय. उद्याचा व्लॉग लगेच इथूनच पुढं सुरू होईल. काही विषय नाही. आज लय पळापळी झाली आपली आणि लय बेकार विषय झाला आहे मॅकॅफेचा. ट्रेनिंगला तर आपल्याला जायचं होतं नाही का. आपलीच अपडेट झाली सगळी. तुम्हाला सगळं पुढच्या व्लॉगमध्ये आता पुढचे अपडेट्स मिळतील. तोपर्यंत तो चॅनलला अशाच अपडेट घेण्यासाठी या ट्रेनिंग सेशनच्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका. आणि बाय गाईज भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. इथून पुढं नवीन ब्लॉग सुरू होईल. चालते बाईक लाईफ आत्ता सध्या थांबलेलो जगताप चौकातल्या मॅगडीमध्ये वानवडीच्या मॅगडीमध्ये थांबलेलो आणि तिथं जा फ्रेश वगैरे झालो. चाललो आहे तिकडं मॅक कॅफे ट्रेनिंगला.